PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया आजच्या कथेला. तुझं सवे बहरली प्रीत, भाग 22. लेखिका प्राची सोळे. संध्याकाळी सगळे फ्रेश होऊन खाली आले. तोपर्यंत सदानंद आणि संगीताने चहा आणि बिस्किटे आणली. दुपारचे भरपेट जेवण, मग मस्त झालेली झोप, यामुळे सगळेच टवटवीत झाले. चहा घेताना आरव म्हणाला, आता आपण कुठे जायचे? काय प्लॅन आहे? साहेब, एक सुचवू का? सदानंद बोलला. सांग ना, मनोहरराव म्हणाले. इथून पुढे 2.5 किलोमीटरवर अंजरले गावच्या देवीचे मंदिर आहे. खूप शांत परिसर आहे. गावची देवी असल्यामुळे गर्दी अजिबात नसते. दर्शन घ्या, मग पुढे बाजार लागेल. तुम्ही चांगला दिवस पकडून आलात. शनिवारचा गावचा बाजार असतो. तुमची खरेदीसुद्धा होईल. इथल्या काचेच्या ज्यात लाख भरून बांगड्या बनवतात, खूप सुंदर असतात. बायका खास याचसाठी येतात इथे, सदाने माहिती दिली. अय्या, किती छान. मला बांगड्या खूप आवडतात. मी खरेदी करणार, सुधा आनंदाने बोलली. आदित्यने तिच्याकडे पाहिलं. सुधाला बँगल्स मीच खरेदी करून देणार, त्याने ठरवले. सदानंद भाऊ मस्त प्लान सांगितला, आवडला. असंच करतो. काय मंडळी, जायचे ना? विराजने सगळ्यांना विचारले. हो, आम्ही सगळे तयार आहोत. फक्त चपला घालायच्या आहेत. सुमन, सुधा, उमा, आरव सगळे बोलले. चला मग, मी गाडी काढतो, विराज म्हणाला. कुंदा आत्या, येताय ना? अरे ऑफकोर्स, येणारच. मी इथे थांबून काय करू? कुंदा नाक उडवत बोलली. सगळे बाहेर पडले. उमाने 2 पिशव्या घेतल्या. विराजने गाडी बाहेर काढली. सगळे गाडीत बसले. आधी मंदिरात त्यांनी गाडी घेतली. 2 किलोमीटरवर ड्राईव्ह करून गावचं देवीचं मंदिर लागलं. सदाने सांगितल्याप्रमाणे मंदिराचा परिसर अतिशय शांत होता. नैसर्गिक थंडावा होता. संध्याकाळची मावळतीची किरणे मंदिराच्या कळसावर विराजमान झाली होती. कळस सोन्यासारखा चमकत होता. सगळ्यांनी देवीचे दर्शन घेतले. मन प्रसन्न झाले. वेळ साधून विराज हळूच सुमनच्या कानात कुजबुजला. बघ, देवीला सुद्धा आपलं एकत्र येणं पसंत आहे. सारखा आशीर्वाद मिळतोय. मग काय विचार आहे? सुमन एकदम बुजून गेली. तिला वाटते आता विराजला मिठीत घेऊन सांगावे, हो, देवी आईना सुद्धा आपलं एकत्र येणं मंजूर आहे आणि म्हणूनच आशीर्वाद मिळत आहेत. मी मनाने तर तुझी झाले, आता देवाब्रह्मणांच्या साक्षीने व्हायची आहे. हे कसला विचार करते? विराजने तिच्यासमोर टिचकी वाजवत विचारले आणि सुमनची तंद्री तुटली. ती काही न बोलता गाभाऱ्यातून बाहेर आली. सर्वांचे देवदर्शन झाले. आता बाजारात जाऊया अण्णा, अण्णा म्हणाले. एक चांगली जागा बघून विराजने गाडी पार्क केली. आठवड्याचा बाजार असल्याने गर्दी होती. खूप साऱ्या वस्तूंची रेलचेल होती. भाजीपाल्यापासून ते सुक्या मासळीपर्यंत, धनधान्यापासून ते लाकडी खेळणी, कपड्यांपासून ते सौंदर्य प्रसाधनं आणि तिथल्या सुप्रसिद्ध काचेच्या बांगड्या हर दुकानाची शोभा वाढवत होत्या. सोबतीला पापड, कुरडया आणि बरंच काही होते. मग परत जोड्या पडल्या. आता एवढे अंजरले बाजारात आलोच आहोत, तर वाळवणाचं काही खरेदी करू म्हणत अण्णा, उमा एका बाजूला गेले. कुंदा, मनोहरराव विंडो शॉपिंग करत होते. कुंदाला काहीही घ्यायचे नव्हते. तिला फक्त मुलांवर, खास करून विराजवर लक्ष ठेवायचे होते. सुधाला बांगड्या घ्यायच्या होत्या, तेव्हा सगळी मुले एकत्र निघाली. दुकानात ठेवलेल्या नाना रंगाच्या सुंदर काचेच्या बांगड्या पाहून सुधा व सुमनला कुठल्या घेऊ असे झाले. सुधाने वेगवेगळ्या रंगाचे 3-4 जोड घेतले. आदित्य तिची खरेदी आणि उत्साह पाहत होता. त्याला एक रंग अतिशय आवडला, पिवळा आणि लाल रंगाचं ते सुरेख मिश्रण होते. अर्ध लाल आणि अर्ध पिवळं. आदित्यने सुधाला हाक मारली. काय? ती बोलली. ह्या कशा वाटतात? त्याने विचारले. अय्या, किती सुरेख कॉम्बिनेशन आहे. एवढ्या वेळ कुठे लपल्या होत्या? मला नाही दिसल्या त्या. तुला आवडल्या? हो, खूपच आवडल्या. बघू, तुझा हात दाखव इकडे, त्याने हात पुढे करत म्हटले. ही काय करताय? सगळे बघतायत ना. सुधा लाजून गोरीमोरी झाली.
बघू दे. आय डोंट केअर. दे आर नॉट माय रिलेटिव्स, आदित्य म्हणाला. त्याने तिचा हात धरला व त्याच्या हातातल्या बांगड्या तिच्या हातात घातल्या. सुधाच्या गोऱ्या मनगटावर त्या बांगड्या खूपच शोभून दिसत होत्या. माझ्याकडून तुला भेट. आणि प्लीज काढू नकोस, राहू दे, आदित्य बोलला व त्याने साऱ्यांचे पैसे एकत्रच दिले. सुधाला आकाश ठेंगणे झाले. ती प्रेमभराने फक्त आदित्यकडे पाहत होती. जर का असं असतं की आपल्याला अमुक एकावर प्रेम झाले आणि ती व्यक्ती लगेच आपल्या आयुष्यात आनंदाची उधळण करायला आली, किंवा दोन प्रेम करणाऱ्यांना त्यांचं प्रेम विनासायास मिळतं, किंवा श्रीमंत गरीब हा भेदभाव प्रेमात नसतोच, किंवा कुठल्याही प्रेमाला घरून दारून विरोध होत नाही. प्रेम खूप सोपं आहे, ते लगेचच सक्सेस होतं. असं प्रेम करणं किती सोपं आहे. नाही 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 आणि नाही. वरच्यापैकी प्रेमाचं असं काहीही होत नसतं बरं का. नाहीतर प्रेमाभावी अमर झालेल्या त्या प्रेमवीरांना जीव गमावे किंवा जीव द्यावे का लागले असते. लैला मजनू, श्री फरिहाद, सोनी महिवाल, रोमिओ ज्युलिएट, आणखी कितीतरी असंख्य प्रेमवीर प्रेमात आले, गेले, विजले आणि बुजले. विराज सुमनचं प्रेम अजून अण्णा उमाला समजायचे आहे. ते कळल्यावर त्यांच्या प्रेमाला त्यांची संमती हवी आहे. आणि जर ती नाही मिळाली तर. आदित्य सुमनसाठी आला होता, पण सुधाला स्वतःचं हृदय देऊन बसला. ध्यानी मने नसताना सुधा आणि त्याचं प्रेम फुललं. आदित्य सुधाचं प्रेम कुंदाला कदापि मान्य होणार नाही, तर विराज आणि सुमनला ती एकत्र येऊ देणार नाही. येणाऱ्या 2 दिवसात ती विराजला अण्णांच्या घरातून बाहेर काढण्याचं स्वप्न बघते. पण आता एका दृश्याने तिच्या स्वप्नाला सुरुंग लावला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती हादरली. तिचा मुलगा आदित्य, जो तिच्या एका एका शब्दाचा गुलाम आहे, त्याने आज चक्क तिच्या डोळ्यासमोर सुधाला स्वतःच्या हातांनी बांगड्या घातल्या. ते काय होतं आणि कसं झालं? सगळा बाजार आपल्याभोवती गोल 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 फिरतोय असं कुंदाला झालं. तिच्या देहात वणवा पेटला, जो आता कशानेही विझणार नव्हता. माझ्या महत्त्वाकांक्षेला असं कोणीच चिरडू शकत नाही. कुंदाचे घारे डोळे त्यांच्यावर आग ओघत होते. आता एक घाव 2 तुकडे, मग तो माझा मुलगा असला तरी 72. ह्या जोड्या फोडायला हव्यात. सुधा आणि विराज इथून बाजूला व्हायलाच हवेत. आरव, सुमन आणि विराज तिघे हसत गोळा खात असताना तिची विखारी नजर विचार करत होती. सगळे हसत खेळत मजा करत होते. जर कुंदाकडे कोणीही जरा निरखून पाहिले असते तर तिचं काहीतरी बिनसलं आहे हे सगळ्यांनी नक्कीच ओळखलं असतं. पण तसं काही झाले नाही. संध्याकाळी गप्पा गोष्टी आणि घेतलेले सामान एकमेकांना दाखवणे झाले. सुमनने आरवसाठी मोठी लाकडी बैलगाडी घेतली. कसलेही आडेवेडे न घेता आरवने ती घेतली, कारण त्याला ती खूप आवडली. विराजसाठी सुद्धा तिला काहीतरी घ्यायचे होते. शोधत असताना व्ही इंग्लिश अक्षराचं की चेन तिला दिसलं आणि तिने त्याच्यासाठी ते खरेदी केलं. तो दिवस रात्र संपले. दुसरा दिवस अर्धा होता. संध्याकाळी चहा कॉफी घेऊन निघायचे होते. परत सगळ्यांनी हट्ट केला पाण्यात जायचे. मनोहरराव आणि अण्णांकडून परमिशन मिळताच सगळे पाण्याकडे धावत सुटले. जणू स्पर्धा लागली होती. पाण्याची ओढ काय नि प्रेमाची ओढ काय, सारखीच ना. पाण्याला ही उपमा अगदी चपखल बसते. स्वैर, सुसाट, अमर्याद, अमूर्त हीच प्रेमालाही आहे. एखाद्या अल्लड निरागस वासरासारखं ते धावत असलेलं. आरव, आदित्य आणि सुधा एका बाजूला गेले. ती संधी साधून विराजने सुमनला बसण्यास सांगितले. दोघे पाण्याच्या लाटा अंगावर घेत वाळूत बसले. सुमन, एक महत्त्वाचं सांगायचं आहे, विराज म्हणाला. सांगा ना, उगाच भीती वाटते. काय महत्त्वाचे आहे? सुमनने विचारले. असं लगेच काय घाबरतेस? प्यार किया है ना, तो लढने की हिम्मत भी जरा रखो, विराज तिची मस्करी करत बोलला. आता मस्करी पुरे, सांगा लवकर, सुमन म्हणाली. सुमन, मी तुला देवाच्या साक्षीने आणि मनाने माझी पत्नी कधीच मानले आहे.
तूही याला सहमत असशीलच. आता घरातल्या मोठ्यांना म्हणजे अण्णा, उमाकाकू आणि माझे आई बाबा यांना लवकर सांगावे लागेल. त्याशिवाय काही पुढे होऊ शकत नाही. परत एक संकट सतत मला घाबरवते. विराज असे बोलला आणि सुमन पटकन कुठलं संकट असे बोलली. कुंदा आत्या, विराजने सरळ सांगून टाकले. सुमनने मान हलवली. तुला माहीत आहे, कुंदा आत्या एवढ्या लांबून इथे आल्यात ते काही फक्त जमीन खरेदी करायला नाही, तर तुझं आणि आदित्यचं लग्न करून देणे हीच मेन प्रायोरिटी आहे त्यांची. त्यांना कदाचित आपला संशयही आला असेल. काय? तो कसा? तिने विचारले. सुमन, ती कुंदा आत्या आहे. जेवढं तू तिला ओळखलं नाहीस ना, तेवढं या 5-6 दिवसांत मी ओळखले आहे. आपण दोघे सारखे बरोबर आहोत. तिकडे बघ, आदित्य आणि सुधा एकत्र आहेत. काल पण हाच सीन होता. मार्केटमध्ये हेच चित्र होते. कुंदा आत्याला आतापर्यंत सगळं समजलेली असेल. आता ती जास्त सतर्क झाली असेल. घरी गेल्यावर ती तुझ्या आणि आदित्यच्या लग्नाचा विषय काढणार म्हणजे काढणारच. ती जास्त धोका पत्करणार नाही. विराज बोलत होता. सुमनच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. आता काय करायचे? तिने विचारले. काळजी करू नकोस. मी सुद्धा काही विचार करून ठेवलाय. घरी गेल्यावर माझ्या आईबाबांना इथे बोलावून घेणार आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये करेन. ते आले की मी सरळ अण्णा आणि काकूंशी बोलणार आहे. आपल्याबद्दल सांगणार. समजावून सांगेन. मला खात्री आहे अण्णा काकू या नात्याने खुश होतील. मग आईबाबांना त्यांना भेटायला रीतसर घेऊन येईन. विराज भरभरून बोलत होता. त्याच्या गहिऱ्या डोळ्यात चमक होती. पण अचानक सुमन रडू लागली. तिला हुंदका अनावर झाला. सुमन, अगं का रडतेस तू? काय झालं? सुमन रडतच होती. कसं तरी तिने स्वतःला सांभाळलं. विराजकडे बघत बोलली, आणि जर अण्णा आईनेच या नात्याला परवानगी नाही दिली तर काय करायचे? जोगळेकर, तिने आवेगाने त्याचे हात हातात घेतले. मी आता तुमच्याशिवाय कुणाचाही विचार करू शकत नाही. मला सोडून जाऊ नका. सुमनचा चेहरा नाक रडून लालबुंद झाले. मी वचन देतो सुमन, जाईन तर तुला घेऊनच, आणि तेही मानाने, विराज म्हणाला. जोगळेकर, काहीतरी आठवल्यासारखं करत सुमन बोलली. बोल ना. तुम्ही एकदा आदित्यच्या रूममधून तो आजारी असल्याचा मेडिसिन घेत असलेला पेपर काढून घेतला होता ना, त्याचं काय पुढे? खरंच आदित्य मानसिक आजारी आहे की नाटक करतोय? कारण मी आता आदित्यला बघते, तो अगदी नॉर्मल आहे. तुम्ही दोघे एकाच रूममध्ये आहात, तर त्याने कुठलं मेडिसिन घेतलेलं पाहिलं का? सुमनने विचारले. सुमन, बरी आठवण केलीस. नाही, आदित्यने कुठलीही गोळी घेतली नाही. तसं पण तो आपल्यासमोर गोळी घेणार नाही. आणि आज रात्री घेतली तर मी लक्ष ठेवेन. जर त्याला खरंच गरज आहे तर तो नक्की घेईल. तो किती व्यवस्थित वागतोय बघ. मुख्य म्हणजे त्याच्यात आणि सुधामध्ये कुठलंही अदृश्य नातं तयार झालंय. कुठलं तरी अदृश्य नातं तयार झालंय जे आपल्याला दिसत नाहीये, पण त्यांना कळले ते. मला तर एक वेगळाच दाट संशय येतोय. विराज पाण्यातील शिंपली लांब उडवत बोलला. कसला संशय? हाच की आदित्य एकदम नॉर्मल आहे. तो मानसिक रुग्ण नाहीयेच. कसं आहे ना, त्याचं बालपण, संपूर्ण आयुष्य खूप लाडात गेले. त्याला जे हवं ते मिळत होते. त्यामुळे एक प्रकारची मगरुरी आली त्याला. तो आजार नव्हता की मानसिक ताण नव्हता. होता तो हट्टीपणा. अशावेळी जर त्याला काही मिळत नसेल तर तो कमालीचा रागवत असेल. त्याला स्वतःवर कंट्रोल ठेवणं कठीण होत असेल, आणि कदाचित याच त्याच्या परिस्थितीचा कुंदा आत्याने फायदा करून घेतला असणार. आता आई कशी आपल्या मुलाचा फायदा करून घेणार? तर तो असा की डॉक्टरांशी कन्सल्ट करून प्रिस्क्रिप्शनने अशा गोळ्या मिळू शकतात. म्हणजे आदित्य असा मध्येच व्हायलेंट होतो, काहीतरी प्रॉब्लेम करतो, दुसऱ्याला मारतो, अशी कितीतरी कारणं देऊ शकतो, सांगू शकतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट,
की कदाचित या मागेही काहीतरी मोठं कारण असू शकतं जे आपल्याला माहीतच नाहीये. तुर्तास आता मी आधी माझ्या आईबाबांना बोलवणार आणि वेळ पाहून अण्णा काकूंशी बोलणार. विराज ठामपणे बोलला. थांबा, तुम्ही एकटे बोलू नका अण्णांशी आणि आईशी. त्यावेळी मीही तुमच्याबरोबर असेन. प्रेम दोघांनी केले, मग सामनाही दोघांनीच करायचा. सुमन त्याच्या डोळ्यात डोळे मिसळत बोलली. ताई, विराजदा, चला आम्ही मस्त दूरवर पाण्यात जाऊन खूप मज्जा केली. तुम्ही ते बसून काय शंकर शिंपले गोळा करताय का? चला आम्ही जातोय कॉटेजमध्ये, आरो बोलला. मग चल ना, कमाल आहे. आम्ही तर तुमचीच वाट पाहत होतो कधीची, विराज बोलला आणि सगळे एकत्रच हसायला लागले. दुपारचे जेवण आणि आराम, मग संध्याकाळचा चहा झाला. सदानंद आणि संगीताचा प्रेमाचा पाहुणचार घेऊन सगळे निघाले. एक प्रकारे सगळे भावूक झाले. घरातल्या लोकांचं माय न करावं असं दोघांनी केलं. कुंदाने म्हटल्याप्रमाणे झालेले सगळे बिल चुकते केले. वर सदा आणि संगीताला 2,000 बक्षिशी म्हणून दिले. त्यांच्या मदतनीसांना 1,000 दिले. उमाने बाजारातून संगीतासाठी घेतलेले वाळवण दिले. ती नको म्हणत होती, पण उमाने दिलेच. पुन्हा इथे येऊ असं आश्वासन देऊन सगळ्यांनी त्यांचा निरोप घेतला. गाडीत सगळे शांत होते. कोणी जास्त बोलले नाही. विराज, सुमन, आदित्य, सुधा आपल्या प्रेमाचा साक्षीदार त्या अथांग सागराला ठेवून निघाले होते. सुधाला तिच्या घरी आधी सोडले. वाड्यासमोर गाडी थांबली तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. सगळे उतरले आणि बॅगा घेतल्या गेल्या. अण्णांनी पुढे जाऊन गेट, मग वाड्याचे दार लावले. विराज गाडी पार्क करून आला. सुमन सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली. सुमन सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली. कुंदाताई खिचडी करते आणि पापड तळते. सोबत लिंबाचं लोणचं आहे. चालेल ना सगळ्यांना? उमाने विचारलं. उमा, काय खिचडी करते, पापड तळते बोलतेस? विचारही करू नकोस आता काही करण्याचा. आम्हाला कोणालाही काहीही नको आहे. अगं 2 दिवस फक्त खात होतो आणि आराम केला. आताही येताना विराजने सगळ्यांना बटाटे वडे, भेळ आणि चहा दिला. विसरलीस का? आता फक्त आराम करायचा. उद्या परत आहेच चालू, कुंदा बोलली. उमा काकू, कुंदा आत्या एकदम बरोबर बोलल्या. तुम्ही काही करू नका आणि भूक तर अजिबात नाही. मला तर आंघोळ करून कधी झोपतोय असे झाले, विराज बोलला. आई, तू आणि अण्णा जा खोलीत, मी दारं बंद करून घेईन, सुमन बोलली. बरं, एक महत्त्वाचे ऐका. उद्या संध्याकाळी मी एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. सुमन, तू शाळेतून आलीस की बोलूया. आणि विराज, तूही लवकर आलास तरी चालेल. म्हणजे कसं तुलाही ऐकायला मिळेल ना? विराजकडे डोळे मोठे करून बघत कुंदा बोलले. मुख्य म्हणजे मी तुमच्यासाठी अमेरिकेहून आणलेले गिफ्ट्स कुठे दिलेत तेही उद्याच देईन. काय आरव, बघायचे आहे ना तुला गिफ्ट? कुंदा म्हणाली. येस आता. मला वाटलं तू काही आणलंच नाहीस, आरव निरागसपणे बोलला. कुंदा हसली. अरे, उद्या बघच काय काय आहे ते. आणि बरं का, सुमनसाठी तर स्पेशल गिफ्ट आहे, ती हसून बोलली. बरं, आम्ही खोलीत जातो. गुड नाईट एव्हरीवन, ती बोलली व बॅग उचलून जिना चढू लागली. पाठोपाठ मनोहररावही गेले. कुंदाचा काय विचार आहे ते समजून गेले. आदित्यनेही त्याची बॅग उचलली आणि जिना चढू लागला. सगळे त्यांच्या रूममध्ये गेले. सुमन हरवल्यासारखी तिथेच उभी राहिली. तिच्या खांद्यावर हलकासा स्पर्श झाला आणि तिने वळून पाठी पाहिले. विराज होता. त्याने डोळ्यांनीच तिला काय झाले असे विचारले. एक क्षण गेला आणि तिने विराजला घट्ट मिठी मारली. हमसून रडू लागली. जोगळेकर, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. मला इथून घेऊन जा प्लीज, नाहीतर मी वेडी होईन, ती काहीही बोलत होती. हे वेडाबाई, आधी रडणं थांबव. मला वाटतं तुला विसरण्याची सवय आहे, विराज बोलला. म्हणजे? न समजून तिने विचारले. म्हणजे मी किती वेळा तुला सांगितलं, तुला सोडून मी कधीही कुठेही जाणार नाही. गेलो तर तुला बरोबर घेऊनच, हो ना?
मग तू का घाबरतेस? एक सांगू, भीती माणसाची कमजोरी बनते. त्यामुळे जे तो करू शकतो ते तो करत नाही. लढण्याची जिद्द हरवून बसतो. आणि मला तुझी साथ हवी आहे माझ्याबरोबर लढण्यासाठी. अर्थात तशी वेळ आलीच तर. तूच सांग आता, देशील मला साथ शेवटपर्यंत? कितीही अडथळे आले तरी तू आपलं प्रेम नाकारणार नाहीस? सांग सुमन. विराज तिच्या एकदम जवळ जात बोलला. हो, दिलं तुम्हाला वचन. आता जगायचं तुमच्यासोबत आणि जाईनही तुमच्या दारातूनच. सुमन तिच्या डोळ्यातली निळाई तिच्या गहिऱ्या नजरेत मिसळत बोलले. ओह सुमन, तू माझी ताकद आहेस. आणि आपण काहीही चुकीचं करत नाही आहोत की वागलो आहोत. आपण जगातली सर्वोत्तम गोष्ट केली आहे ती म्हणजे प्रेम. प्रेमाशिवाय दुसरं चांगलं काही नाही. तू माझी आहेस आणि मी तुझा आहे, कायमचा. विराजने तिला आपल्या मिठीत घेतले. तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले. सुमन विराज एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले असताना आणखी दोन डोळे त्यांना रोखून बघत होते. पण आता त्या डोळ्यात राग होता की प्रसन्नता होती, आश्चर्य होते की स्वतःच्या भावी आयुष्याची स्वप्न होती, हे ठरवणं कठीण होते. पण ह्यांचं प्रेम पाहून त्याला त्याच्या प्रेमाची आठवण झाली. त्यानेही कुणाला तरी शब्द दिलेला आठवला. त्याच्या आयुष्याची स्वामिनी त्याच्या डोळ्यासमोर आली. ती त्याच्याकडे प्रसन्नपणे बघत होती. ती दुसरी तिसरी कोणी नसून सुधा होती आणि तो आदित्य होता. त्याला त्याच्या प्रेमाचा साक्षात्कार झाला. जसं विराज सुमनला दिलेलं आपलं वचन पाळणार आहे, तसंच मलाही सुधाला दिलेला शब्द खरा करून दाखवायचा आहे. मग कुठलाही विरोध झाला तरी बेहत्तर, आदित्यचं मन म्हणत होते. क्रमश कथेचे हक्क, लेखी इकडे सुरक्षित. पाहूया काय होतंय मोठा गदारोळ, काय होणार आहे मोठं येणार आहे वादळ सुमन, विराज, आदित्य आणि सुधाच्या आयुष्यात. ऐकायला विसरू नका. तुझं सवे बहरली प्रीत. लिखित प्राची सोळे, आवाज प्राची सोळे. धन्यवाद.